आज आपण मस्तपैकी राजमा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रज्ञाच मेजवानीला जाऊन पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. सगळ्यात आधी राजमा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रात्रभर त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. मग त्याला कुकरमध्ये आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकरमध्ये शिजल्याच्या नंतर त्याला आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. एकीकडे आपण कढई तापवण्यासाठी ठेवणार आहोत. कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घेणार आहे मी. तेल चांगलं तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 2 ते 3 तमालपत्र घेतलेलं आहे. एक अख्खी वेलची टाकणार आहे आणि मी 2 कांद्याचा बरिस्ता बनवला होता. त्याची पेस्ट तयार केली. ती आपल्याला पेस्ट तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि एक 5 मिनिटं चांगलं परतून घेऊया. 5 मिनिटं परतल्याच्या नंतर मी एक 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या. त्याला असं थोडं खलबत्त्यावरती टेचून ते घेतलं आणि ते घातल्याच्या नंतर 2 टमाट्याची पेस्ट केली होती. ती सुद्धा आपल्याला त्या कांद्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एक 5 मिनिटं साधारण हलवून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं तेल सुटूस्तोवर झाकण ठेवून तेल सुटून द्यायचे आपल्याला मसाल्याला. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघा किती छानसं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये काही मसाले घेतलेले आहेत. 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेला आहे, 1.5 चम्मच धना पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच जिरा मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच राजमा मसाला घेतलेला आहे मी आणि कलर येण्यासाठी लाल मिरची पूड घेतलेली आहे मी 1 चम्मच. हा सगळा मसाला आपल्याला त्या कांद्याच्या ह्याच्यात टाकायचा आहे आणि एक 5 मिनिटं चांगला हलवून घ्यायचा आहे. मसाला थोडासा जळू नये त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्याच्या नंतर 5 मिनिटं हलवूया आणि झाकण ठेवून त्याला चांगलं तेल सुटून देऊया. आता 5 मिनिटानंतर झाकण काढल्याच्या नंतर तेल चांगलं सुटलेलं आहे. मध्ये चवीनुसार मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा त्याला हलवून घेऊया, चांगलं एकजीव करून घेऊया आणि ताट झाकून त्याला चांगलं 15 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण राजमा शिजवला होता ते राजमा घालायचा आहे. राजमा टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जेवढं लागल तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक 5 मिनिटं चांगलं हलवून ताट झाकण ठेवायचंय. झाकण ठेवून त्याला चांगली उकळी काढून देऊया. हे बघा आता किती छानशी उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्या नंतर मी गॅस बारीक केलेला आहे. आता गॅस बारीक केल्याच्या नंतर आपल्याला ग्रेव्ही जेवढी घट्ट करायची आहे त्यानुसार आपण ह्याला राजमाला शिजवून घेऊया. मी अजून एक 15 मिनिटं ठेवणार आहे. 15 मिनिटानंतर माझी रेसिपी तयार झालेली आहे. राजमा शिजल्याच्या नंतर बघा किती छानसा कलर सुटलेला आहे. बघा किती सुरेख झालेला आहे. रंग देखील किती छान आलेला आहे. तुम्ही ही रेसिपी करून बघा. नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी वाटली. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी या चॅनलवरती. थँक्यू सो मच.